विवेक जो असतो तो कॉर्टिकल आहे. आदिम भावना सांगतात लिव्ह, आणि कॉर्टिकल भावना काय सांगतात? लिव्ह अँड लेट लिव्ह. आपण सगळेजण एकत्रितपणे राहूया उत्पादक सुबत्तेसाठी आणि आनंदाने राहण्यासाठी. म्हणजे इथे परस्परावलंबन आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की परस्परावलंबन जे लिंबिक सिस्टीम पातळीवरचं आहे ते तात्पुरतं असतं, कॉर्टिकल पातळीवरचं सहकार्य हे टिकाऊ असतं. म्हणजेच लिंबिक सिस्टीमवरती माणसं जेव्हा जातात तेव्हा ती ताबडतोबीचा त्यातला लाभ बघतात, लांब पल्ल्याचा लाभ बघत नाही. मग तुमच्या लक्षात येते का? बघा, गेल्या काही महिन्यामध्ये आपल्या जवळच्या वास्तवामध्ये माणसं कॉर्टेक्सकडून लिंबिक सिस्टीमवरती कशी जात होती हे तुमच्या लक्षात येईल की कोणीच कॉर्टेक्स वापरत नव्हते बघा, सगळे लिंबिक सिस्टीम. हां, म्हणजे राजकारणामध्ये लिंबिक सिस्टीमच वापरली जात होती. आणि तो जे वापरत होते ते कॉर्टेक्स होतं का हो? ते खरं म्हणजे कॉर्टेक्स नव्हतं, ती लिंबिक सिस्टीमच आहे, तात्पुरत्या लाभासाठी वापरलेली लिंबिक सिस्टीम आहे. म्हणून त्या भावना खरं आदिम भावनाच आहेत. फक्त माणसाला एक फार इंटरेस्टिंग गोष्ट जमली आहे, त्याला म्हणतात कॉग्निटायझेशन ऑफ प्रिमिटिव्ह इमोशन्स. म्हणजे काय? खरं म्हणजे मला गोष्टी पाहिजेत सत्तेसाठी, पण अचानकपणे जनतेला मध्ये आणायचं. त्याला म्हणतात कॉग्निटायझेशन ऑफ प्रिमिटिव्ह इमोशन्स. त्यामुळे माणूस हा कॉग्निटायझेशन करतोय हे तुमच्या लक्षात येईल किती रिलेव्हंट आहे. आपण सगळेजण कॉर्टेक्स वापरायच्या ऐवजी जेव्हा आदिम भावनांच्याकडे जातो तेव्हाच ॲनोमी निर्माण होते, जिच्याबद्दल आपण बोललो ती. त्यामुळे ॲनोमीला आमंत्रण म्हणजे तुम्ही आदिम भावनांकडे जाणं, ज्यांच्याकडून अपेक्षा आहे कॉर्टिकल राहण्याची त्यांनी सुद्धा जाणं. म्हणजे लिव्ह अँड लेट लिव्ह ह्या झाल्या प्रगत भावना. आता गोष्ट थांबत नाही. याच्या पुढचा एक भावनांचा स्तर विज्ञानाने निर्माण केला, त्याचं नाव आहे उन्नत भावना. तुमच्या आणि माझ्या मेंदूमध्ये हा जो भाग आहे याला म्हणतात प्री फ्रंटल निओकॉर्टेक्स. हा जो भाग आहे ह्याच्यामधल्या भावना गेल्या 4 ते 6 हजार वर्षात डेव्हलप झाल्या. पहिला स्तर 100,000, दुसरा स्तर 10 ते 12,000, तिसरा स्तर 4 ते 6,000 वर्ष. मेंदूचं आता आपला प्रवास पूर्ण झाला, कारण इथे कवटीचं हाड सुरू झालं. आणि कवटीचं हाड सुरू झालं त्यामुळे मेंदू पुढे वाढू शकत नाही, म्हणून त्याच्यावरती वळ्या आल्या. म्हणजे सलकाय आणि गायराय का निर्माण झाले ना? कारण वरती जे आहे ते कवटी आहे ना, तर ते आवरण कठीण आहे, म्हणून आतमध्ये सलकाय गायराय निर्माण झाल्या. आणि म्हणून जितका सलकाय गायराय म्हणजे ते चढ उतार जितके जास्ती तितके बुद्धी जास्ती वगैरे वगैरे म्हणतात ना, ते त्याचा तो अर्थ आहे. तर या प्री फ्रंटल निओकॉर्टेक्सच्या भावना 4 ते 6,000 वर्षापासून आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट, निओकॉर्टिकल प्री फ्रंटल बेस्ड भावनांचं जगातलं पहिलं एक्सप्रेशन आपल्याला वेद आणि उपनिषदांमध्ये मिळतं. म्हणजे वेद आणि उपनिषद ही महत्त्वाची का आहेत? मानवी इव्होल्युशनच्या दृष्टीनं त्याचं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आणि आपण हे सगळं आता मांडत पुढे नेणार आहोत. पण आपली परंपरा ही मानवी संस्कृतीमधला निओकॉर्टिकल इमोशन्सची पहिली मांडणी आहे. आणि इतकी व्यवस्थित मांडणी नंतर आपण बघू. एका बाजूला विज्ञान ठेवू, एका बाजूला परंपरा ठेवून त्याच्यातून आपण शिकत जाऊ की मांडणी त्या लोकांनी कशी केली असेल. तेव्हा यांना म्हणतात उन्नत भावना किंवा निओकॉर्टिकल इमोशन्स. ह्या भावना आपल्याला बघा, लिंबिक सिस्टीम रिॲक्शन, कॉर्टेक्स रिस्पॉन्स, निओकॉर्टेक्स एलिगंट रिस्पॉन्स. अशी गंमत आहे बघा. हां, बिकॉज रिस्पॉन्स ऑल्सो हॅज अ चॉईस, रिस्पॉन्स ऑर एलिगंट रिस्पॉन्स. म्हणजे काय ते आपण बघू. पण रिॲक्शन, रिस्पॉन्स, एलिगंट रिस्पॉन्स. त्यामुळं ह्या उन्नत भावना ज्या आपल्या आहेत निओकॉर्टिकल. आणि मजा बघा, रिस्पॉन्सिबिलिटी हा शब्द कसा आलाय? ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड. सो युअर ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड इज रिस्पॉन्सिबिलिटी. सो म्हणजे तो आपण जबाबदारी या अर्थाने घेतो, पण त्याचा अर्थ असा की जबाबदार माणसं सहसा रिस्पॉन्ड करतात म्हणून ती जबाबदार असतात. सो रिस्पॉन्सिबिलिटी इज जबाबदारी. आता
आपण बघूया की या निओ कॉर्टिकल इमोशन्स आहेत, ह्या सर्वात नवीन टप्पा आहे. याचं सर्वांमध्ये अस्तित्व आहे, पण ह्याचा गतिमान विकास मात्र काही थोड्याच लोकांमध्ये झालेला आहे. बघा, प्रगत भावना आणि उन्नत भावना ह्याच्यामध्ये फरक काय, कॉर्टिकल आणि निओ कॉर्टिकल ह्याच्यामध्ये फरक काय आपण बघूया. ह्या भावना मिळाल्या कशा विज्ञानाला? तुमच्या डोक्यात हा प्रश्न आला असेल, कसं काय तुम्ही बोलताय, हे सगळं याला पुरावा काय, एव्हिडन्स काय? एव्हिडन्स बघूया. मेंदू विज्ञानामध्ये जशी प्रगती झाली तशी भावनांच्या अभ्यासाला गती मिळाली आणि मेडिसिनमध्ये पहिल्यांदा इमेजिंग टेक्निक्स आल्या. बघा, पहिला आपला जुना जाणता एक्सरे आला आणि तो बघायला लागला इमेज पहिली शरीराची. मग सोनोग्राफी आली, मग CT स्कॅन आला. CT स्कॅन तुम्हाला रचना दाखवायला लागला. त्याच्यानंतर MRI आला, त्याच्यानंतर पेट स्कॅन आला. आता हा जो पेट स्कॅन आहे ना, हा जगातला पहिला डायनॅमिक स्कॅन होता. आधीचे सगळे स्टॅटिक स्कॅन्स आहेत, हा डायनॅमिक स्कॅन आहे. पहिल्यांदा मेंदूच्या आतमध्ये काय चाललंय हे रंगाच्या स्वरूपात विज्ञानाला कळायला लागलं आणि विज्ञान ते प्लॉट करू लागला. त्याच्या पुढचा स्कॅन आला, त्याला म्हणतात स्पेक्ट स्कॅन. आणि याच्यामुळं तर भावभावना जेव्हा तुम्ही आणि मी अनुभवतो तेव्हा एक्झॅक्टली काय होतं मेंदूमध्ये हे विज्ञान प्लॉट करू शकलं. आणि मग विज्ञानाने तरतऱ्हेचे प्रयोग केले. ह्याच्यातला खूप महत्त्वाचा जो प्रयोग मानला जातो त्याला मॉन्ट्रियल नन्स एक्सपेरिमेंट असं म्हणतात. तर त्या एका युनिव्हर्सिटीमध्ये या ज्या सगळ्या नन्स होत्या, ख्रिश्चन नन्स होत्या, त्यांना भक्तीच्या संदर्भातले, धर्माच्या संदर्भातले वेगवेगळे चित्रपट आणि व्हिज्युअल्स दाखवताना त्यांच्या मेंदूत काय काय झालं हे विज्ञानाने शोधलं. आणि कोणत्या कोणत्या सेंटरमध्ये कोणती कोणती ॲक्टिव्हिटी होते हे विज्ञानाला कळलं. आणि त्यामुळे विज्ञान आता लिम्बिक सिस्टीम इमोशन्स, कॉर्टिकल इमोशन्स आणि निओ कॉर्टिकल इमोशन्स ही प्लॉट करू शकतं. म्हणजे आता आज विज्ञान कुठे आलंय बघा, मेंदू विज्ञान ह्या स्पेक्ट स्कॅनमुळे, की आधीचे होते ते स्ट्रक्चरल होते स्कॅन्स, आता फंक्शनल आहे. आधीचा स्कॅन तुम्हाला रचना दाखवायचा, आताचा स्कॅन तुम्हाला कार्य सांगतो. आधीचा स्कॅन स्थितिशील होता, आताचा स्कॅन गतिशील आहे. त्यामुळे माणसांना कळायला लागलं की डायनॅमिक चार्टिंग ऑफ ऑल इमोशनल स्टेट्स बिकेम पॉसिबल. म्हणजे तुम्हाला अमुक एक गोष्ट बघताना, मी एक विनोदी पिक्चर बघतोय तर मी हसत असताना माझ्या मेंदूत काय होतं, मी एक सस्पेन्स फिल्म बघतोय तर भीती वाटताना माझ्या मेंदूमध्ये काय होतं, मी एक भक्तिभावाचं काहीतरी ऐकतोय ते ऐकताना माझ्या मेंदूत काय होतं, पाहताना माझ्या मेंदूत काय होतं हे कळायला लागलं. आणि ते शॉक आऊट व्हायला लागलं. क्रांतिकारक घटना आहे. अव्यक्त भावनांना व्यक्त रूप मिळालं. म्हणजे ते व्यक्त रूप होतंच, पण ते होतं फक्त वर्तनातून दिसणारं, ते तुम्ही आता प्लॉट करू शकायला लागला. म्हणजे रेनी देकार्तेस हा जो एक मोठा तत्वज्ञ होता रेनेसान्सच्या काळातला, त्याने असं म्हटलं होतं, कॉन्शियसनेस इज इमटेरियल स्पिरिट नॉट सब्जेक्ट टू फिजिकल लॉ. त्याचं म्हणणं असं होतं, मन बिन या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या दिसत नाहीत. म्हणजे रेनी देकार्तेस जो होता त्याचं असं एक म्हणणं होतं, डॉक्टरांच्यासाठी ते होतं, त्याचं म्हणणं होतं की माय माइंड कम्पेअर्स अ हेल्दी माइंड विथ अ वेल मेड क्लॉक अँड अ सिक माइंड विथ अ क्लॉक इन सर्च ऑफ रिपेअरर्स. म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं की डॉक्टरने काय करायचं, तर तंत्रज्ञ आहे त्याने शरीर दुरुस्त करायचं आणि जायचं, पण डॉक्टरने त्या रुग्णाच्या भावना बिवना लक्षात घेण्याचं काही कारणच नाही. कारण त्याचं म्हणणं होतं, कॉन्शियसनेस इज इमटेरियल स्पिरिट नॉट सब्जेक्ट टू फिजिकल लॉ. आता विज्ञानानं त्या गोष्टीला प्रत्यक्षामध्ये आणलं की जागृती अव्यक्त आहे म्हणून तिला भौतिक नियम लागू होत नाहीत असं देकार्तेस म्हणत होता. भौतिक नियम फक्त व्यक्त गोष्टींनाच लागतात असं तो म्हणत होता. पण आता विज्ञानानं प्लॉट केलेलं तुमचं आणि माझं लेटेस्ट सॉफ्टवेअर बघूया. हे तुमचं आणि माझं, तुमच्या आणि माझ्या मेंदूमधलं लेटेस्ट सॉफ्टवेअर आहे की ज्या भावना विज्ञानानं प्लॉट केलेल्या आहेत. या उन्नत भावना आहेत बरं का. आता या उन्नत भावनांमध्ये पहिली कुठली दिसते बघा, आस्था, एम्पॅथी. फार इंटरेस्टिंग भावना आहे एम्पॅथी. याचा अर्थ की मी स्वतःला दुसऱ्याच्या भूमिकेत ठेवून त्याच्या विचार आणि भावना ह्यांना समजून घेणं, ही जी आहे ती एम्पॅथी आहे. आणि ही फक्त
निगेटिव्ह नकारात्मक भावना नाहीत, सकारात्मक भावना सुद्धा. बोरकरांची कविता आहे बघा, हिरवळा आणिक पाणी तेथे सुचती मजला गाणी, सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती दुःखे डोळा पाणी. ही एम्पथी आहे. ही जी एम्पथी आहे की ज्यामध्ये ये हृदयीचे ते हृदयी घातले असं ज्ञानेश्वर त्याला म्हणतात. ह्या सगळ्या उन्नत भावना आहेत. त्याच्या बरोबर खाली आहे करुणा, कंपॅशन. करुणा आणि दया म्हणजे पिटी, ह्याच्यात फरक आहे बघा. पिटी म्हणजे दया या अर्थानं पिटी, हा दया ही करुणा या अर्थानं पण वापरली आहे, पण पिटी आणि कंपॅशन ह्याच्यात फरक काय? माझी जी दया असते ना ती मी सिग्नलला उभा असतो आणि सिग्नलला उभा असताना मला दिसतं अरे अरे किती वाईट चाललंय ना या लोकांचं, आणि मग सिग्नल लालचा हिरवा होतो आणि मी पुढे जातो. कंपॅशन, करुणा ही माणसाला ऊर्जा देते. त्या कंपॅशनमधून बाबा आमटे, मदर तेरेसा ही सगळी मंडळी निर्माण होतात. निओकॉर्टिकल भावना ही अशी असते. दया ह्या भावनेमध्ये मी वर असतो, समोरचा खाली असतो. कंपॅशन, करुणेमध्ये आम्ही दोघे एक असतो. सगळ्या निओकॉर्टिकल भावना माणसाला ऐक्याकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. कंपॅशन. पुढची आहे तन्मयता, प्रोसेस डिझोल्युशन. म्हणजे जे मी करत आहे त्याच्यामध्ये मी इतका तन्मय होऊन गेलोय की मी आणि ती प्रक्रिया वेगळे राहिलेलेच नाहीत. बहिणाबाईंना विचारलं की तुमची कविता होते तरी कशी, तर बहिणाबाई म्हणाल्या माझी माय सरस होती, माले शिकविते बोली, लेक बहिणाही ओटी, किती गुपित पेरली. ही तन्मयता की ज्यामध्ये काय चाललंय, कसं चाललंय त्याच्यातला मीपणाच गेला. प्रोसेस सॅटिस्फॅक्शन अँड प्रोसेस इन्व्हॉल्वमेंट. पुढचं आहे समर्पण, डिझोल्युशन. समर्पण असतं ध्येयामध्ये, समर्पण असतं कामामध्ये, समर्पण असतं नात्यामध्ये. समर्पणाची भावना जिथे मी तूपणाची झाली बोळवण. सगळ्या आरत्यांच्या मध्ये निओकॉर्टिकल टच शेवटच्या कडव्यात येतो बघा, म्हणून एका जनार्दनी श्री दत्त जाणं. त्यामुळे हा समर्पण, डिझोल्युशन, नम्रता, मॉडेस्टी, ह्युमिलिटी, की मी आज अनेकांच्या खांद्यावरती उभा आहे, ही नम्रता. ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. जसा सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीची जेव्हा सांगता केली त्यावेळेला टेस्टमधून येत असताना त्याने त्या पिचला आणि त्या मैदानाला प्रणाम केला. ती ग्रॅटिट्यूड होती, ती कृतज्ञता होती. आणि ही भावना, या सगळ्या भावना माणसाला एका उन्नत पातळीवरती नेतात. एक साधी गोष्ट आहे, तुमच्या आणि आमच्या मनामध्ये जर ग्रॅटिट्यूड आणायची असेल तर ज्या वेळेला कुठल्याही विक्रेत्याला पैसे द्याल, दूध घेताना किंवा भाजी घेताना, तेव्हा मनामध्ये एक विचार आणूया की ही भाजी आणि हे दूध माझ्यापर्यंत पोचलं याच्यामध्ये किती जणांचे कष्ट होते. सप्लाय चेन डोळ्यासमोर आणूया आणि मग लक्षात येईल की पैसे देण्याच्या कृतीला वेगळं परिमाण मिळेल, कारण आता त्याच्यामध्ये कृतज्ञता आलेली असेल. निरपेक्ष त्याग, अल्ट्रुइझम, की जिथं हिशोब नाही, जिथे 2x2 बरोबर 4 नाही. पुढे निर्मळता, ट्रान्सपरन्सी, अदंभ म्हणजे नो हिपोक्रसी, म्हणजे मी काय बोलतोय आणि मी काय कसा वागतोय ह्याच्यात मध्ये दरी नाही. क्षमा, वाचायला खूप चांगली आहे भावना, प्रत्यक्षात आणायला खूप वाईट, कठीण, कारण एक एक क्षमा करताना आपलं एक एक आयुष्य जातं. क्षमा कोणाची कोणाला नसते करायची, क्षमा खरं तर आपली आपल्यालाच करायची असते. मी जेव्हा असं म्हणतो की मी अपूर्ण आहे तेव्हा मी स्वतःला क्षमा करतो आणि मग दुसऱ्याला क्षमा करायला मला काय फार लागत नाही. निग्रह आणि संयम, इंग्रजीतली गोष्ट, इंग्रजीतले शब्द वाचा. पेशन्स इन स्पाईट ऑफ प्रोव्होकेशन. पेशन्स इन स्पाईट ऑफ प्रोव्होकेशन हे लक्षात ठेवा, नाही तर मी काय म्हणेन मी भयंकर संयमी आहे हा, पण बघा म्हणजे माझ्या वाटेल जाऊ नका. तर तो संयम नाही, सहिष्णुता म्हणजे थॉटफुल टॉलरन्स. आणि मग एम्पथीपासून सुरुवात आहे बघा, आणि शेवट बघा कैवल्य. ज्ञानेश्वरांचा शब्द आहे द ब्लिस ऑफ वननेस. ब्लिस ऑफ वननेस. आपली परंपरा जी आहे ती सुख आणि आनंद याच्यामध्ये ग्रेडेशन देते. सुख कसलं आहे? सुख ऑफ ॲक्विजिशन म्हणजे मला ते मिळवलेलं आहे मी. ऑफ एक्सपिरियन्स म्हणजे ते उपभोगलं आहे. ऑफ पझेशन म्हणजे त्याच्यावरती माझी मालकी आहे, ते सुख. सुख हे बाह्य गोष्टींवरती अवलंबून असतं. सुखाकडून मी आनंदाकडे जाणं याचा अर्थ माझं मन हळूहळू
बाह्य गोष्टींमध्ये सुख शोधण्यापेक्षा विचारांमध्ये, ज्ञानामध्ये, छंदामध्ये आनंद निर्माण झाला. आणि जो आनंद निर्माण होता होता, म्हणून बघा, विशाल आनंद निर्माण जिथं होतो त्याला म्हणतात संन्यास. आणि म्हणून आपल्या देशामध्ये जे सगळे नामवंत संन्यासी आहेत त्यांच्या नावापुढे आनंद लावलं जातं. त्यांना सुख आणि आनंद ह्याच्यातला फरक कळलेला असल्यामुळे विवेकानंद, चिन्मयानंद, मुक्तानंद सगळे बघा. आणि मग आनंद हा कारणाशिवाय राहणं, म्हणजेच की कारणानं होणारा आनंद आणि कारणाशिवाय होणारा आनंद, त्याला म्हटलंय सच्चितानंद. दॅट इज द ब्लिस ऑफ वननेस. ह्याला म्हटलेलं आहे की तुम्ही मुळातच आनंदरूप असणं, म्हणजे तुम्ही स्वतःसोबत इतरांसोबत कम्फर्टेबल असणं, त्याला महत्त्वाचं त्यांनी सांगितलंय द ब्लिस ऑफ वननेस. आता याचं वर्णन ज्ञानेश्वरांनी इतकं सुंदर केलंय बघा. एथ चातुर्य शहाणे झाले. चातुर्य म्हणजे स्वार्थ, शहाणपण म्हणजे परमार्थ. एथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीसी आले. प्रेम म्हणजे स्वार्थ, रुची म्हणजे निस्वार्थ. आणि सौभाग्य पोखले सुखाचे एथ. सुख क्षणिक, सौभाग्य शाश्वत. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की निओकॉर्टिकल उद्गार आहेत बरं का. आणि एकच भावना ही कशी आहे बघा, अहिंसा. अहिंसा ही कॉर्टिकल लेव्हलला कशी आहे माहिती आहे? दुसऱ्याने माझ्याशी ज्या पद्धतीने वागू नये असे मला वाटते त्या पद्धतीने मी दुसऱ्याशी वागणार नाही, हीच अहिंसा. ही कॉर्टिकल लेव्हलची अहिंसा आहे. निओकॉर्टिकल लेव्हलची अहिंसा अशी आहे की तो आणि मी ह्यांच्यामध्ये भेदच नाही, तर मग हिंसा कसली आणि अहिंसा कसली. सो इवन वन स्टँड ॲट कॉर्टिकल लेव्हल अँड निओकॉर्टिकल लेव्हल आर व्हेरी डिफरंट. या सगळ्या भावना आहेत ना, त्या ऐक्याच्या भावना आहेत. माझे असते पण लोपो, नाम रूप हारपो, असं म्हटलेलं आहे. तो निओकॉर्टिकल टच आहे. गेल्या आठवड्यामध्ये आमच्या पेणच्या वेधमध्ये आपल्या इस्रोच्या एक शास्त्रज्ञ नंदिनी हरिनाथ म्हणून त्यांची मी मुलाखत घेत होतो. त्यांनी 28 मिशन्स केले आणि आत्ता 29वं त्यांचं मिशन कालचा 11 तारखेला जे झालं ते त्यांचं 11वं मिशन डायरेक्टर त्या इस्रोच्या. त्या बाईंची मुलाखत घेत असताना माझ्या असं लक्षात आलं की ती बाई ना स्वतःबद्दल खरं म्हणजे इतकं बोलू शकली असती, पण त्या बाई सतत तो टीम एफर्ट, आम्ही सगळे कसे काम करतो, आणि त्या इतक्या साध्या होत्या. त्याला म्हटलं अमानित्व. तो निओकॉर्टिकल टच होता. आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो, माझ्या त्याच दिवसामध्ये त्याच पेणच्या वेदमध्ये आमचा एक नंदू तांबे नावाचा मित्र आला होता. निओकॉर्टिकल टच कसा असतो ते तुम्हाला सांग. हे उन्नत भावना काय. हा नंदू तांबे जो आहे चिपळूण जवळ आहे, तो स्वतःचं अरण्य तयार केलं आहे त्याने 40 एकरावरती, आणि तो आता पुढे करत करत 100 एकरावरती स्वतःचं जंगल तयार करतोय. त्याच्या जंगलामध्ये खंड्या पक्षी, किंगफिशर, त्याची 3 पिल्लं आली. ती पिल्लं काय आली तर ती पिल्लं घरट्यात होती. ते घरटं खाली पडलं आणि त्या आईबाबांना वाटलं की त्या घरट्याबरोबर ती मुलं पण गेली आहेत, त्यामुळे ते आईबाबा गेले. आणि मग ह्याच्या लक्षात आलं की 3 खंड्या पक्षी जे आहेत ते जिवंत आहेत. ह्याने ते आणले बरं का. आत्ता त्याचा तो रिसर्च पेपर प्रसिद्ध होतोय. खंड्या पक्षाला आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटमध्ये जगात पहिल्यांदा शिकवलं. म्हणजे आईबाबांनी शिकवायला पाहिजे होतं की नाही त्यांच्या, ते ह्या आमच्या नंदूने शिकवलं. मग त्याने काय केलं, त्याने आम्हाला ती फिल्म दाखवली सगळी, की त्यांना कसं जाळीमध्ये ठेवलं. मग ना एका टबमध्ये छोटे मासे टाकून ना ते पटकन मासे त्यांना पकडायला शिकवलं. असं 22 दिवस त्यांना शिकवलं. तो 22 दिवस त्यांचा आईबाबा झाला हा. आणि मग जसं त्यांच्या पंखामध्ये बळ आलं तसं त्याने त्यांना सोडून दिलं बरं का. आणि ते सोडून दिल्यावरती तो म्हणाला की मला ना जीव लागला होता हो 22 दिवस त्यांच्यासोबत राहून. म्हणून मी ना त्या संध्याकाळी माझ्या जंगलात ओढ्यावरती गेलो आणि मी त्यांच्याशी जशी शिट्टी मारून बोलायचो तशी शिट्टी हे केली आणि असा हात केला आणि त्या झाडीमधून ती 3 पाखरं आली आणि त्याच्या हातावर बसली. दॅट इज निओकॉर्टिकल इमोशन. की त्या वेळेला तो माणूस तो काय आहे तो संपूर्णपणे विरघळला त्याच्यामध्ये. म्हणजे विरघळून टाकते ती निओकॉर्टिकल असते.
की ज्याच्यामध्ये माणसं संपूर्णपणे तन्मय होतात, ह्या सगळ्या भावना नीट बघा, यांना भेदभाव नाही. ज्ञानेश्वर सांगतात, पाटातलं पाणी जसं वृक्ष वाढवतं तसं काठावरच्या गवतालाही जीवन देतं. ते म्हणत नाही की मी ह्या वृक्षांसाठी वाहतोय म्हणून. आणि ह्या विस्तारत जाणाऱ्या भावना आहेत. आता जोडून घ्या, या भावना का महत्त्वाच्या आहेत? कशाशी जोडून घ्या? आपल्या त्या परिघाशी जोडून घ्या की या भावना महत्त्वाच्या का आहेत. कारण या भावना विस्ताराकडे नेणाऱ्या आहेत. आता यांचं सूचन अत्री ऋषींनी वेदामध्ये कसं केलंय बघा. व्याचिष्टे बहुपाय्ये यते मही स्वराज्ये. स्वराज्य हा शब्द वेदात आलेला आहे. आता याचा अर्थ सांगतो. व्याचिष्ट म्हणजे व्यापक, बहुपाय्य म्हणजे नीट लक्षात घ्या, बहुसंख्य अल्पसंख्याकाचे जेथे रक्षण करतात असे तेच स्वराज्य. हा वैदिक शब्द आहे. हा अत्री ऋषींनी सांगितलेला आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की वेद हे निओकॉर्टिकल का आहेत. वेदांमध्ये विश्व मानुष्य हा शब्द आलेला आहे. म्हणजे आपल्याला थक्क व्हायला होतं की आज आपण ज्या ग्लोबल माणसाचं बघतोय ते खऱ्या अर्थानं निओकॉर्टिकल असलेला हा विश्व मानुष्य कसा असतो. हे विश्वची ज्याचे घर ऐसी जयाची मती थोर. म्हणजे आपल्या पसायदानामध्ये सुद्धा सगळ्या उन्नत भावना आहेत ज्ञानेश्वरांच्या. तेव्हा उन्नत भावना म्हणजेच माणुसकी हे आपल्याला विज्ञानाने सांगितलं. उन्नत भावना म्हणजेच माणुसकीची पुढची दिशा हे आपल्याला विज्ञानाने सांगितलं. या सगळ्याच संशोधनाकडे परंपरा कशी बघते हे आपण पाहणार आहोत मध्यंतराच्या नंतर. तोपर्यंत एकदा आळवूया या सगळ्या भावना. आस्था, एम्पॅथी, करुणा, कंपॅशन, तन्मयता, प्रोसेस सॅटिस्फॅक्शन अँड इन्व्हॉल्वमेंट, समर्पण, डिझोल्युशन, नम्रता, मॉडेस्टी, ह्युमिलिटी, कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड, निरपेक्ष त्याग, अल्ट्रुइझम, निर्मळता, ट्रान्सपरन्सी, अदंभ, नो हिपोक्रसी, क्षमा, फॉरगिव्हनेस, निग्रह, संयम, पेशन्स इन स्पाइट ऑफ प्रोव्होकेशन, सहिष्णुता, थॉटफुल टॉलरन्स आणि कैवल्य, द ब्लिस ऑफ वननेस. विज्ञानानं दाखवलेल्या आणि चॉक आउट केलेल्या या भावनांकडे परंपरा कशी पाहते हे मध्यंतरानंतर. धन्यवाद.